नमस्कार मित्रांनो, श्री शास्त्राच्या अत्यंत अचूक आणि हसत खेळत मार्गदर्शन करणाऱ्या आपल्या लाडक्या दैनिक नक्षत्र आणि राशी भविष्यामध्ये मी तुमचा ज्योतिष मित्र प्रेमाने स्वागत करतो. मित्रांनो, आज आधी तुम्हा सर्वांना रक्षाबंधनच्या खूप खूप गोड शुभेच्छा. आज 28 ऑगस्टचा दिवस म्हणजे भावाचा खिसा खाली आणि बहिणीची स्माईल भारी असा भन्नाट असणार आहे. कारण आज चंद्र महाराज कुंभ राशीमध्ये विराजमान असून नक्षत्र आहे शततारका. तर आज रक्षाबंधनच्या दिवशी चंद्राचे हे भ्रमण आपल्या 12 राशींना आणि 27 नक्षत्रांना काय फलादेश घेऊन आले हे जाणण्यासाठी आपण चालू करूया आजचे दैनिक नक्षत्र तसेच राशी भविष्य. सुरुवात करूया मेष राशीपासून. चंद्र तुमच्या लाभाच्या भावात आहे. मेष राशीच्या बहिणींसाठी आजचा दिवस बंपर लॉटरीचा आहे. आज तुम्हाला भावंडांकडून किंवा नातेवाईकांकडून मोठा आर्थिक धनलाभ मिळणार आहे. मेष राशीच्या भावांनी मात्र बजेटपेक्षा जास्त खर्च करण्याची तयारी ठेवा. आज सोशल मीडियावर तुमच्या रक्षाबंधनचे फोटो एकदम ट्रेंडिंग करतील आणि आजचा दिवस एकदम आनंदाचा जाईल. अश्विनी नक्षत्र आज तुमचे गिफ्ट वसूल करण्याचे टार्गेट आणि प्लॅनिंग 100% यशस्वी होईल. भरणी नक्षत्र आज गिफ्ट वरनं किंवा फोटो काढण्यावरनं भावंडांशी वाद करू नका. हसून सोडून द्या आणि वाणीवर नियंत्रण ठेवा. कृतिका नक्षत्र आज तुमचे इन्कम, बँक बॅलन्स आणि घरातील सुख एकदम सुरक्षित राहील. आजचा दिवस उत्तम जाईल. मेष राशीसाठी उपाय आहे, आज भावाला राखी बांधताना किंवा ओवाळताना ताटात एक अखंड सुपारी नक्की ठेवा आणि नंतर ती तिजोरीत ठेवा. पैशाची भरभराट होईल. वृषभ राशीला आज चंद्र 10व्या घरातून फळे देईल. आज सण आला तरी तुमचे लक्ष घरच्या जबाबदाऱ्या आणि मॅनेजमेंटवर असेल. पाहुणे येणार आहेत, जेवायला काय बनवायचं या धावपळीत तुमचा दिवस जाईल. आज तुमच्या कष्टाचे घरात खूप कौतुक होईल. एखादा भाऊ किंवा बहीण कामामुळे दूर असेल तर व्हिडिओ कॉलवरती डोळे पाणावू शकतात. कृतिका नक्षत्र आज तुमचे घरातील स्थान आणि जबाबदारी पूर्णपणे सेफ राहील. रोहिणी नक्षत्र आज पाहुण्यांच्या धावपळीत अचानक कामाचा ताण वाढू शकतो. थोडं शांत राहा. मृग नक्षत्र आज कामाच्या धावपळीतही अनपेक्षित गिफ्ट किंवा मोठा आनंद आपणाला मिळू शकतो. वृषभ राशीसाठी उपाय आहे, आज घराच्या बाहेर पडताना किंवा सणाची सुरुवात करताना मुख्य दरवाजाच्या बाहेर चिमूटभर रांगोळी नक्की उधळा. घरातील कामात विघ्न येणार नाही. मिथुन राशीसाठी चंद्र 9व्या भावात आहे. आज तुम्ही एकदम ट्रॅव्हलर मूड मध्ये आहात. बहिणीच्या किंवा भावाच्या घरी जाण्यासाठी आज तुमचा मोठा प्रवास होऊ शकतो. शततारका नक्षत्रामुळे आज प्रवासात एकदम भारी आणि सुखाचा अनुभव येईल. नशिबाची गती आज एकदम फास्ट असेल. आज जुन्या आठवणी काढून खूप गप्पा रंगतील. मृग नक्षत्र आज नशिबामुळे अनपेक्षित धनलाभ किंवा प्रवासातून मोठा आनंद मिळू शकतो. आद्रा नक्षत्र प्रवासात किंवा गिफ्ट घेताना अतिविचार करून स्वतःला कन्फ्यूज करू नका. डोकं शांत ठेवून निर्णय घ्या. पुनर्वसू नक्षत्र आज प्रवासात आणि सणाच्या आनंदात साक्षात भाग्याची आणि ईश्वराची व्हीआयपी साथ मिळेल. मिथुन राशीसाठी उपाय आहे, आज प्रवासाला निघण्यापूर्वी खिशात थोडेसे पांढरे तीळ एका कागदात बांधून ठेवा. प्रवासातील सर्व अडथळे दूर होतील. कर्क राशीला चंद्र 8व्या घरातून फळे देईल. आज 8वा चंद्र आणि शततारका नक्षत्र मित्रांनो, आज तुम्हाला सरप्राईज गिफ्ट मिळण्याची दाट शक्यता आहे. भावंड आज तुमच्यापासून काहीतरी लपून तुम्हाला अचानक मोठा आनंदाचा धक्का देऊ शकतात. पण आज मिठाई आणि जंक फूड खाताना पोटाची काळजी घ्या, नाहीतर 8वा चंद्र ऍसिडिटी वाढवू शकतो. पुनर्वसू नक्षत्र आज 8व्या चंद्राच्या संकटात ईश्वराची आणि गुप्त मित्रांची भक्कम साथ मिळेल. पुष्य नक्षत्र आज अडचणीच्या वेळी किंवा धावपळीत भावंडांची आणि मित्रांची उत्तम साथ मिळेल. अश्लेषा नक्षत्र आज धोका आहे. आज विनाकारण वेगात गाडी चालवणे किंवा सणाच्या दिवशी वाद घालणे पूर्णपणे टाळा. आज कोणतेही महत्वाचे कार्य करू नका. आज शांत राहा. कर्क राशीसाठी उपाय आहे, आज ओवाळणीच्या ताटात 2 कापूर वड्या जाळा. 8व्या चंद्राचा किंवा राहूचा कोणताही नकारात्मक फटका बसणार नाही. सिंह राशीच्या लोकांना चंद्र आज 7व्या भावात आहे. आज तुमच्यापेक्षा जास्त रुबाब तुमच्या पार्टनरचा असेल. आज त्यांच्या खाण्यापिण्याची आणि पाहुणचाराची घरात विशेष व्यवस्था केली जाईल. आज फॅमिली गेट टुगेदर मध्ये खूप भारी फोटो सेशन होऊ शकतो. सगळ्यांचे लक्ष आज तुमच्या कुटुंबावर असेल. मघा नक्षत्र आज सणाचे सर्व प्लॅन्स आणि फॅमिली गेट टुगेदर 100% यशस्वी होईल. पूर्वा फाल्गुनी नक्षत्र आज जोडीदाराशी किंवा पाहुण्यांशी क्षुल्लक कारणावरनं इगो किंवा मतभेद करू नका. आज थोडं गोड बोला आणि काळजी घ्या. उत्तरा फाल्गुनी नक्षत्र आज तुमचे नाते आणि घरातील सणाचे वातावरण एकदम सुरक्षित राहील. आजचा दिवस उत्तम जाईल. सिंह राशीसाठी उपाय आहे, आज घराच्या हॉलमध्ये किंवा बैठकीच्या खोलीमध्ये गुलाबाचे अत्तर किंवा सुगंध शिंपडा. नात्यात आणि पाहुण्यांमध्ये गोडवा वाढेल. कन्या राशीसाठी चंद्र आज 6व्या भावामध्ये आहे. आज तुम्ही एकदम हेल्थ कॉन्शियस असाल. मिठाईत शुगर किती आहे, बाहेरून आणलंय का, असे प्रश्न तुम्ही विचाराल. आज ऑफिसचे काही प्रलंबित काम अचानक डोके वर काढू शकते, पण तुम्ही ते एका झटक्यात संपवून सण एन्जॉय करू शकतात. विरोधक आज तुमच्याशी खूप गोड गप्पा मारू शकतात. त्यामुळे विरोधकांकडून आपले काढायचे काम आज करून घ्या. पूर्वा फाल्गुनी नक्षत्र आज तुमच्या आरोग्य आणि पोटाची स्थिती एकदम सुरक्षित राहील. हस्त नक्षत्र आज सणाच्या दिवशी अचानक कामाची धावपळ
किंवा कटकट सतावू शकते. थोडे सावध राहा आणि डोकं शांत ठेवून काम करा. चित्रा नक्षत्र आज विरोधकांवरती मात करून तुम्हाला अनपेक्षित आनंद किंवा गिफ्ट्स मिळू शकतात. आजचा दिवस उत्तम जाईल. कन्या राशीसाठी उपाय आहे, आज मिठाई खाण्यापूर्वी एक ताजे तुळशीचे पान चावून चावून खा. पोटाचे आजार आणि विरोधकांचे राजकारण दोन्ही दूर राहील. तुळ राशीला चंद्र आज 5व्या भावातून फळे दिला. आज तुमचा रक्षाबंधनचा सण एकदम क्रिएटिव्ह आणि हटके साजरा होणार आहे. तुम्ही आज स्वतःच्या हाताने काहीतरी बनवाल आणि एकदम कस्टमाइज गिफ्ट द्याल. मुलांसोबत आज घरात एकदम खेळकर वातावरण असेल. तुमची ड्रेसिंग स्टाईल आज चर्चेचा विषय बनू शकते. चित्रा नक्षत्र आज तुमच्या आयडियाजमुळे अनपेक्षित आनंद किंवा मोठा धनलाभ मिळू शकतो. स्वाती नक्षत्र आज कोणत्या रंगाचा ड्रेस घालू किंवा काय गिफ्ट देऊ यावर जास्त विचार करू नका. शांत राहा आणि डोके शांत ठेवून निर्णय घ्या. विशाखा नक्षत्र आज मनोरंजनामध्ये आणि सणाच्या आनंदात साक्षात भाग्याची आणि ईश्वराची व्हीआयपी साथ मिळेल. आजचा दिवस सुरेख जाईल. तूळ राशीसाठी उपाय आहे, आज तुमच्या खिशात किंवा पर्समध्ये थोडीशी पिवळी मोहरी एका कागदात बांधून ठेवा. तुमची क्रिएटिव्हिटी भरेल आणि नजर लागणार नाही. वृश्चिक राशीसाठी आज चंद्र 4थ्या भावात आहे. आज खऱ्या अर्थाने तुमच्या घरात उत्सव असेल. नातेवाईक, भावंड आणि मित्रमंडळींनी आज घर भरून जाईल. आईच्या हाताचे चमचमीत जेवण आणि जुन्या आठवणीमुळे आज घरचे वातावरण एकदम भावुक होईल. पण शततारका नक्षत्रामुळे घरातील एखादे इलेक्ट्रिक उपकरण, उदाहरणार्थ ओव्हन, फॅन अचानक नखरे करू शकते. त्यामुळे थोडं रिलॅक्स राहा. विशाखा नक्षत्र आज घरगुती कामात आणि सुखांमध्ये साक्षात भाग्याची आणि ईश्वराची भक्कम साथ मिळेल. अनुराधा नक्षत्र आज घरातील पाहुणचार आणि कामात भावंडांशी आणि मित्रांची उत्तम साथ मिळेल. ज्येष्ठा नक्षत्र आज धोका आहे. आज प्रॉपर्टीचे व्यवहार करणे किंवा घरात छोट्या गोष्टींचा वाद घालू वातावरण खराब करणे पूर्णपणे टाळा. आज आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवा आणि थोडी काळजी घ्या. वृश्चिक राशीसाठी उपाय आहे, आज घराच्या मुख्य दरवाजात आतल्या बाजूला उंबरठ्यावरती चिमूटभर खडे मीठ नक्की ठेवा. घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा आणि कटकटी शोषल्या जातील. धनुराशीच्या लोकांना चंद्र पराक्रमाच्या भावात आहे. आज तुमचा सोशल मीडिया एकदम ब्लॉकबस्टर असेल. रक्षाबंधनचे स्टेटस, रील्स आणि व्हिडिओ कॉल्स यात तुमचा फोन सतत वाजत राहील. दूर राहणाऱ्या भावंडांशी आज तासनतास गप्पा होऊ शकतात. ऑनलाईन गिफ्ट्स आणि ट्रान्सफर मध्ये तुमची एनर्जी थोडी खर्च होऊ शकते. मूळ नक्षत्र आज तुमचे सर्व सरप्राईज प्लॅन आणि व्हिडिओ कॉल 100% यशस्वी होतील. पूर्वाषाढा नक्षत्र आज संपर्कात किंवा भावंडांशी जुन्या गोष्टीवरनं इगो किंवा अहंकार आणि मतभेद टाळा. हसून विषय बदला आणि काळजी घ्या. उत्तराषाढा नक्षत्र आज तुमचे प्रवास आणि महत्वाचे काम पूर्णपणे सेफ राहतील. आजचा दिवस उत्तम जाईल. धनुराशीसाठी उपाय आहे, आज तुमच्या मोबाईलच्या कव्हरच्या आत एक छोटेसे पिंपळाचे पान नक्की ठेवा. संवादात अडथळे येणार नाही आणि प्रेम वाढेल. मकर राशीसाठी चंद्र आज पैशाच्या भावात आहे. आज तुमची खरी परीक्षा आहे. भावंड आज तुमच्या खिशावर सर्जिकल स्ट्राईक करणार आहात. शततारका नक्षत्रामुळे तुम्हाला कळणार नाही आणि बँक बॅलन्स मधून मोठा आकडा वजा होऊ शकतो. पण सण आहे त्यामुळे कंजूसपणा न करता आज मनसोक्त खर्च करा. कुटुंबात गोडवा राहील याची काळजी घ्या आणि आपली देखील काळजी घ्या. उत्तराषाढा नक्षत्र आज सणाचा खर्च झाला तरी तुमचा बँक बॅलन्स आणि कुटुंब सुरक्षित राहील. श्रवण नक्षत्र आज अचानक एखाद्या महागड्या गिफ्टचा खर्च किंवा कौटुंबिक धावपळ सतावू शकते. थोडं काळजीपूर्वक काम करा. धनिष्ठा नक्षत्र आज कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि तुम्हालाही अनपेक्षित धनलाभ होऊ शकतो. आजचा दिवस उत्तम जाईल. मकर राशीसाठी उपाय आहे, आज तुमच्या तिजोरीत किंवा पाकिटात जिऱ्याचे 3-4 दाणे एका लाल कपड्यात बांधून ठेवा. सणाचा खर्च होईल पण पैशाची आवक दुप्पट वेगाने राहील. कुंभ राशीला चंद्र थेट तुमच्याच राशीत आहे आणि नक्षत्र ही शततारका आहे. आज तुम्ही या रक्षाबंधनच्या चित्रपटाचे मुख्य हिरो किंवा हिरोईन आहात. सगळे तुमच्याकडे बघत असतील. तुमचे कपडे, तुमचा रुबाब आणि तुमची स्माइल एकदम क्लिअर असेल. आज तुम्ही एकदम रहस्यमय वागाल. गिफ्ट देण्याआधी खूप सस्पेन्स निर्माण करू शकता. आज तुमच्या जवळच्या लोकांना तुमचा सहवास हवासा वाटेल. धनिष्ठा नक्षत्र आज तुमच्या व्यक्तिमत्वाचा आणि स्माइलचा प्रभाव पडेल, ज्यामुळे अनपेक्षित आनंद मिळू शकतो. शततारका नक्षत्र स्वतःच्या लुक बद्दल किंवा गिफ्ट बद्दल अति विचार करून स्वतःला कन्फ्युज करू नका. डोकं शांत ठेवून काम करा. पूर्व भाद्रपदा नक्षत्र आज तुम्हाला साक्षात भाग्याची आणि ईश्वराची व्हीआयपी साथ मिळेल. आजचा दिवस अत्यंत उत्तम जाईल. कुंभ राशीसाठी उपाय आहे, आज आंघोळीच्या पाण्यात थोडेसे गुलाबजल आणि कच्चे दुधाचे 2 थेंब नक्की टाका. तुमचा चेहरा चंद्रासारखा चमकेल आणि आकर्षण वाढेल. मीन राशीला चंद्र आज 12व्या घरातून फळे देईल. सणाचा दिवस आहे पण आज तुम्हाला मध्येच थोडासा ब्रेक हवा असेल. लोकांच्या गर्दीत तुम्हाला थकवा जाणवू शकतो. आज परदेशात किंवा दूर राहणाऱ्या भावंडांची खूप आठवण येऊ शकते. ऑनलाईन गिफ्ट्स पाठवण्यावरती आणि महागड्या खरेदीवरती आज मोठा खर्च होऊ शकतो. त्यामुळे विचारपूर्वक खर्च करा. पूर्व भाद्रपदा नक्षत्र आज एकांतात किंवा दूरच्या प्रवासात साक्षात भाग्याची किंवा ईश्वराची व्हीआयपी साथ मिळेल.
उत्तरा भाद्रपदा नक्षत्रात सणाच्या धावपळीत आणि खर्चाच्या वेळी योग्य मित्रांची आणि भावंडांची उत्तम साथ मिळेल. रेवती नक्षत्र आज धोका आहे. आज विनाकारण ऑनलाईन शॉपिंग मध्ये रिस्क घेणे किंवा घाईघाईत पेमेंट करणे पूर्णपणे टाळा. आज कोणतेही काम करताना डोकं शांत ठेवून करा. मीन राशीसाठी उपाय आहे. आज उजव्या हाताच्या मनगटावरती थोडीशी चंदनाची पावडर लावा. 12व्या चंद्राचा मानसिक थकवा पूर्णपणे टळेल आणि सण एन्जॉय मस्त करता येईल. तर मित्रांनो, हा होता 28 ऑगस्टचा रक्षाबंधन विशेष एकदम फ्रेश आणि 100% अचूक नक्षत्रांचा लेखाजोखा. आज बहिणींनी भावाचा खिसा कसा रिकामा केला आणि भावांनी काय काय युक्त्या लावल्या हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या स्त्रीशास्त्र परिवारामध्ये सामील होण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग उद्या पुन्हा भेटू उद्याच्या दैनिक नक्षत्र आणि राशी भविष्यामध्ये. तत्पूर्वी पुन्हा एकदा आपणा सर्वांना रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा. राधे कृष्ण.